नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 12वीच्या राज्यशास्त्राच्या पेपर संदर्भात. बघा 12वीचा जो राज्यशास्त्राचा पेपर आहे त्या पेपरच्या विषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा 100% तुम्हाला हेच प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी येणार आहेत. तर बघा राज्यशास्त्राचा जो पेपर आहे त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत आणि योग्य ते मार्गदर्शन आपण या ठिकाणी करत आलो. बघा 12वीच्या सर्व म्हणजेच मराठीच्या सब्जेक्टपासून तर आपण जवळपास फिजिक्सपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. आणि आता राज्यशास्त्राचा जो पेपर आहे तो आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी पण महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्या पेपरची पण माहिती आपण ह्या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो, कृपया करून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्र असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे. तर बघा पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला 10वी असेल किंवा मग 12वी असेल, तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण गायडन्स आपल्या चॅनलवर तुम्हाला केलं जातं. तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण गायडन्स केलं जातं. त्यासोबतच तुमचा रिझल्ट लागल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जातात, फार्मसीला जातात किंवा 10वी नंतर ITIला जातात, ते पण मार्गदर्शन तुम्हाला आपला चॅनल करत असतो. ही पण मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो. म्हणजे संपूर्ण तुमचं करिअरचं जे काही गायडन्स आहे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला होत असतं 10वी आणि 12वीच्या नंतर. त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाँग टर्मसाठी हा तुमच्यासाठी फायद्याचा अतिशय महत्त्वाचा चॅनल असणार आहे. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. तर आता आपण जी राज्यशास्त्राची एक्झामची प्रश्नपत्रिका आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. त्यानंतर काही इम्पॉर्टंट प्रश्न पण मी तुम्हाला सांगणार आहे. ते प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी येऊ शकतात, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर लगेचच आपण आता ह्या ठिकाणी सुरुवात करूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा 2023ची प्रश्नपत्रिका आहे. 2023ची बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे राज्यशास्त्र विषयाची. 79 गुणांसाठी प्रश्नपत्रिका होती. 3 तासांचा त्यावेळेस वेळ होता. ठीक आहे. तर बघा आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं असतं, सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा सुरुवातीलाच तुम्हाला 5 गुणांसाठी या ठिकाणी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा अशा पद्धतीचा प्रश्न 2023ला आलेला होता. अशाच पद्धतीने सेम प्रश्न तुमचे असतात, फक्त प्रश्न चेंज झालेले असतात. बघा प्रश्नांची जी फॉर्मॅटिंग आहे, जो काही पॅटर्न आहे तो सेम असतो, फक्त प्रश्न तुमचे चेंज झालेले असतात. बघा पहिला प्रश्न आहे रशियाचे विघटन डॅश डॅश या वर्षी झाले. कोणत्या वर्षी झालं ते तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर बघा पुढे परदेशी चॅनल भारतात येईपर्यंत डॅश डॅश हेच एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते. काय होते? दूरदर्शन. अतिशय सोपा प्रश्न होता. पुढे बघा पुढे जर आपण गेलो तर 2011च्या जनगणनेनुसार भारतीय महिलांचे साक्षरतेचे प्रमाण डॅश डॅश टक्के आहे. किती होतं? तुम्ही अभ्यास केलेला असेल, तुम्हाला माहिती आहे. 2011च्या जनगणनेनुसार 2011 नंतर जनगणना झालेलीच नाही आहे. ठीक आहे. पुढे बघा सरंजामशाहीच्या विरोधात 1967मध्ये डॅश डॅशमधील नक्षलबारी येथे आंदोलन करण्यात आलेले होते. आता काय ऑप्शन 4 आहेत, त्यापैकी काय उत्तर बरोबर आहे ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे. 5 गुण. बघा अतिशय सोपा पेपर आहे. पैकीच्या पैकी गुण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आणि तुमची जी टक्केवारी आहे ती त्या ठिकाणी इन्क्रीज करू शकतात. टक्केवारी खूप महत्त्वाची असते. 12वीमध्ये तुम्ही चांगले जर टक्के त्या ठिकाणी मिळवले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला फायदा होत असतो. बघा या ठिकाणी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे. बघा एरिट्रिया इथिओपियापासून स्वातंत्र्य. नंतर पुढे बघा ब मध्ये आपल्याला पूर्व तिमोर इंडोनेशियापासून स्वातंत्र्य. नंतर बघा चेचन्या ब्रिटनपासून स्वातंत्र्य हवे. नंतर 2 मध्ये आपल्याला दिले बघा आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम. GATT 1948 जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन 2000 जागतिकीकरण 1991. अशा पद्धतीने ज्या काही चुकीच्या जोड्या आहेत त्या दुरुस्त करून तुम्हाला पुन्हा या ठिकाणी लिहायच्या आहेत. हे पण तुम्हाला 3 गुणांसाठी. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर पुढे आपल्याला काय पाहायला मिळते बघा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचे आहेत. योग्य पर्याय निवडून आता दिलेले पर्याय त्याचे काय कारण आहे ते तुम्हाला सांगायचं. बघा शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर अधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली. कारण काय होतं? तर 3 ऑप्शन आहेत तुम्हाला, त्यापैकी एक कारण तुम्हाला सांगायचं आहे. पुढे बघा भारत हे विकसनशील राष्ट्र आहे. कारण काय आहे ते कारण तुम्हाला सांगायचं आहे. बघा अजूनही भारत विकसित झालेलं नाही आहे. तर विकसनशील राष्ट्र काय आहे, त्याचं काय कारण आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. नंतर बघा 1990 साली भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले. कारण काय होतं? तर ते पण तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने
हे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकतात. मराठीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता जर चांगला अभ्यास तुम्ही केलेला असेल तर. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आता गटात न बसणारा शब्द ओळखावा लिहा. ब्रिक्सचे सदस्य भारत, रशिया, चीन, अमेरिका. गटात न बसणाऱ्या ब्रिक्सचे सदस्य यामध्ये कोण नाही आहे ते तुम्ही लिहू शकता. नंतर बघा पुढे पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट आणि शिक्षण. यामध्ये शिक्षण हा गटात न बसणारा शब्द आहे. पेटंट आणि ट्रेडमार्क, कॉपीराईट हे संबंधित शब्द आहेत. पुढे बघा, पुढे आपण पाहिलं तर भाषावाद, प्रांतवाद, राष्ट्रवाद, जमातवाद हे जे काही शब्द आहेत यापैकी गटात न बसणारा शब्द. पुढे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, दलाई लामा आणि मेघालय. अशा पद्धतीने ह्यापैकी कुठलाही शब्द जो गटात न बसणार आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक 2मध्ये जर आपण आलो तर 4 गुणांसाठी खालील संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. सुशासनाची मूल्ये कोणती 4 तुम्हाला लिहायची आहेत. नंतर खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत 5 गुणांसाठी. बघा पुढील प्रश्न, आशिया खंडातील कोणत्या 5 देशांची नावे सांगा. कोणत्याही आशिया खंडातील कोणत्याही 5 देशांची नावं सांगायची आहेत. बघा आशिया खंड कुठे आहे आपल्याला पाहायला मिळतो आशियामधील 5 आशिया खंडातील 5 देशांची नावं सांगायची आहेत. आता आशिया खंडातील 5 देशांची नावं तुम्ही सहजच सांगू शकता. तुम्हाला बघा या ठिकाणी या जो काही तुमचा व्हिडिओ आहे, आपला व्हिडिओ आहे, तर या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळते आशिया खंडातील 5 देशांची नावं तुम्ही सांगू शकता सहज आणि सोप्या पद्धतीने. नंतर बघा भारत आहे, भूटान आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. पुढे बघा खालील विधाने म्हणजे जी बघा 2023ची प्रश्नपत्रिका आहे. 2023ची प्रश्नपत्रिका आहे. 2025मध्ये तुम्हाला 25मध्ये अशाच पद्धतीने प्रश्नपत्रिका असेल असं नाही, पण प्रश्न तुमचे अशाच पॅटर्नमध्ये असतील. फक्त तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात, वेगळ्या पद्धतीचे शब्द असतील, वेगळ्या पद्धतीचा प्रश्न असेल. ठीक आहे. सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात घ्या. अशा पद्धतीची तुमची 2023ची ही प्रश्नपत्रिका होती आणि अशा पद्धतीने तुम्हाला विचारलेलं होतं. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा 10 गुणांसाठी. बघा पहिला प्रश्न, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. 5 घटक तुम्हाला दिलेले आहेत ते स्पष्ट करायचे. ऐतिहासिक घटक, राजकीय घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था, आर्थिक घटक आणि भौगोलिक घटक किंवा मग जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा. यामध्ये पण तुम्हाला 5 परिणाम लिहायचे आहेत. कोणते? तंत्रज्ञानावरील परिणाम, सांस्कृतिक परिणाम, आर्थिक परिणाम, सामाजिक परिणाम आणि राजकीय परिणाम. अशा पद्धतीने तुम्हाला हा 10 गुणांसाठीचा प्रश्न होता. ठीक आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही पैकीच्या पैकी जे काही मार्क्स आहेत ते घेऊ शकता. प्रश्नपत्रिका झालेली आहे. आता मी तुम्हाला काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते प्रश्न पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर बघा प्रश्न अशा पद्धतीचे आहेत. आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचे यामधून तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामधून प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणतोय. हे प्रश्न येतीलच असं नाही. हे प्रश्न येतीलच असं नाही. कारण बोर्डाची परीक्षा जे पेपर सेट करत असतात त्यांनाच माहिती असतात काय प्रश्न आहेत. आपल्याला त्यामध्ये काहीही माहिती नसतं. पण एक शक्यता आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. आपल्याला जो काही 4-5 वर्षांचा अनुभव आहे त्यानुसार तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा प्रकरण पहिल्यामध्ये 1991 नंतरचं जे काही जग आहे त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं. तर बघा कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर बघा डॅश डॅशमध्ये बर्लिनची भिंत पाडण्यात आली. 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सोव्हिएत युनियनचे विघटन डॅश डॅशमध्ये झालं. आत्ताच आपण तो त्या ठिकाणी पाहिलेला प्रश्न आहे. नंतर बघा सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर जगामध्ये डॅश डॅश आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा उदय झाला. एकध्रुवीय, द्विध्रुवीय, बहुध्रुवीय आणि प्रादेशिक. अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. एक महत्त्वाचे प्रश्न आहे, मी तुम्हाला काही दाखवतोय, पण हे विचारलेच जातील याची त्या ठिकाणी गॅरंटी नाही आहे. कारण प्रश्न जे आहेत म्हणजे प्रश्नपत्रिका जे आहेत त्या ठिकाणी जे काही आपण जर पाहिलं तर तज्ज्ञ असतात. त्या तज्ज्ञांकडून प्रश्नपत्रिका काढली जाते आणि ते आपल्याला माहिती नाही कोणते प्रश्न आहेत. पण तुम्हाला एक त्या ठिकाणी अंदाज आपण सांगू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 1993मध्ये जागतिक मानविक हक्क परिषद डॅश डॅश येथे पार पडली. तर शिकागो, व्हिएन्ना, जोहान्सबर्ग, स्वीडन कुठे पार पडली होती ते तुम्हाला लिहायचे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एक तुम्हाला ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या सांगतोय. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर बघा पुढे पण मी तुम्हाला सांगतोय महत्त्वाचं म्हणजे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. बघा चुकीची जोडी, सार्क सदस्य नेपाळ, नंतर बघा शांघाय सहकार्य संघटना कझाकिस्तान, ब्रिक्स सदस्य इंग्लंड आणि बिमस्टेक चीन. यापैकी कुठलीही जी काही चुकीची जोडी आहे ती दुरुस्त करून तुम्हाला पुन्हा लिहायची. नंतर बघा दुसऱ्यामध्ये पूर्व तिमोर, इंडोनेशिया, एरिट्रिया, इथिओपिया, नंतर मॉन्टेनियो, चेकोस्लोव्हाकिया, दक्षिण सुदान. अशा पद्धतीने या ठिकाणी चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आणि पुन्हा लिहायची. पुढे बघा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह. चुकीची योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडून हे विधान पूर्ण करायचं आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4ही ऑप्शनपैकी
बरोबर ऑप्शन त्या ठिकाणी टाकायचं आणि पूर्ण विधान पुन्हा एकदा लिहायचे. अशा पद्धतीने तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर बघा, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. हे फक्त तुम्हाला मी एक प्रकरण पहिल्यामधील सांगतोय, काय काय विचारलं जाऊ शकतं. अशाच पद्धतीने प्रकरण 2 मध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल ते पण सांगतोय बघा. प्रकरण 2 मध्ये जर आपण आलो तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला मी आताच दाखवलं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला एक त्या ठिकाणी जो काही नकाशा आहे तो दिला होता आणि त्याच्यावरील प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढे आपण जर गेलो तर बघा, पुढे आपल्याला काय पाहायला मिळते, तर एक लॉंग आन्सर आपल्याला पण पाहायला मिळतात. लॉंग आन्सरचे पण प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बघा, प्रकरण पहिल्यामध्ये खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे, त्यानंतर पुढे पाहू शकता बघा, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना समस्या, जागतिकीकरण. अशा पद्धतीने तुम्हाला यामधील पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे काही महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. पण शक्यता सांगतोय, हे विचारलेच जातील असं नाही. हे प्रश्न विचारलेच जातील असं नाही, पण एक शक्यता आहे की तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, तर जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल तर तुम्ही एक प्रकारे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहू शकता आणि पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही मिळवू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा, अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात लिहा. तुम्हा सर्वांना माहिती आहे, हा प्रश्न क्रमांक 7वा. 10 गुणांसाठी एकच प्रश्न तुम्हाला 10 गुणांसाठी विचारला जातो. जागतिकीकरण ही संकल्पना स्पष्ट करा आणि जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात झालेले बदल पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. तर या ठिकाणी 3 मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला स्पष्ट करायचे. पुढे बघा, प्रकरण 3, 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. यामध्ये पण तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पूर्णच्या पूर्ण ही जी काही PDF आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल आणि व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास जर केला असेल किंवा चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर नक्कीच तुमचा ह्या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा जो काही तुमचा संकल्प आहे तो त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीची टक्केवारी तुम्ही त्या ठिकाणी 12वीमध्ये मिळवू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यासोबतच चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. कारण बघा, चॅनलला सबस्क्राईब करण्याचे फायदे, तुमचा रिझल्ट लागेपर्यंतचं मार्गदर्शन मिळतं. सोबत रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्ही इंजिनिअरिंगला जात असाल, फार्मसीला जात असाल, ते पण तुम्हाला माहिती दिली जाते. सोबत 10th नंतर जर तुम्ही ITIला जात असाल, ती पण माहिती आपल्या चॅनलवर मिळते. त्यामुळे एकच चॅनलवर तुम्हाला सर्वच्या सर्व माहिती मिळेल. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.